आणि मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज लातूरमध्ये पोहोचली आहे। जाऊया इथे दृश्य आपण पाहतोय। लातूरमधून मराठवाडा दौरा आहे मनोज जरांगे पाटील यांचा शांतता रॅलीचा। काल हिंगोलीनंतर आज ते लातूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून समर्थकांकडून कशी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। लातूरमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय। ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जात आहेत त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांकडून मराठा आंदोलकांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। आणि आज सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली जी आहे ती लातूरमध्ये पोहोचली आहे आणि लातूरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येणार आहे स्वागत। मात्र लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा ही त्यांनी जी मागणी लावून धरली आहे त्या मागणीवर ते अजूनही ठाम आहेत आणि त्यासाठी त्यांची ही शांतता रॅली। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्या सोबत आहेत। श्रीराम, लातूरमधून आपण पाहतोय जरांगेंची शांतता रॅली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रॅलीसाठी समर्थकांकडून कशी तयारी करण्यात आली आहे जरांगेंच्या स्वागतासाठी? मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या संदर्भाने गेल्या 2-3 आठवड्यांपासून संपूर्ण जिल्हाभरातून जे समर्थक आहेत त्यांच्याकडून गावागावांमध्ये तालुक्यांमध्ये बैठका घेऊन या रॅलीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात आले होते। आणि त्याच दृष्टीने आता कुठेतरी पाहायला भेटतं की मोठ्या संख्येने लोक जे आहेत मराठा समाज बांधव ते या रॅलीसाठी जमलेले आहेत। रॅलीत लातूरमधल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकातून सुरुवात होत आहे आणि ही रॅली पुढे साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटरचा प्रवासी रॅली करणार आहे। लातूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत ही रॅली जाणार आहे आणि या रॅलीच्या समारोपाप्रसंगी मनोज जरांगे पाटील हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या दृष्टीने समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। हो, बरोबर आहे। आपण पाहतोय की लातूरमधील ही दृश्य आहेत। श्रीराम, आपण पाहतोय की मराठा समाजाचा सुद्धा त्यांना खूप मोठा असा प्रतिसाद मिळतोय। ज्या ठिकाणी ते जात आहेत त्या ठिकाणी समर्थकांना मराठा बांधवांना ते संबोधित करतायत। आज कोणकोणते मुद्दे ते बोलण्याची शक्यता आहे किंवा त्यांची सभा आज होणार आहे का? सभा त्यांची होणार आहे। रॅली सुरुवात होत आहे। रॅली संपल्यानंतर त्याच समारोपाच्या ठिकाणी जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। या सभेमध्ये ते मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे सध्या जो चर्चेत आहे त्यावरती सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशा संदर्भात ते बोलणार आहेत आणि याकडेच सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे की या व्यतिरिक्त आणखी काय काय मनोज जरांगे पाटील आपल्या सभेमधून उपस्थितांना बोलताना मार्गदर्शन करताना बोलणार आहेत। नक्कीच श्रीराम, या शांतता रॅलीचे सगळे ताजे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद श्रीराम।